जय श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय। रंगीत तालीम यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज मी मिरज या ठिकाणी आलेलो आहे। खरं म्हणजे मिरजला येण्याचा योग येईल म्हणून असं मला काही कधी वाटलं नव्हतं, परंतु खास मुळव्याध या आजाराच्या उपचारासाठी मित्रांनो मी मिरज या ठिकाणी आलेलो आहे। तर आज तारीख आहे 13, आज 13 जानेवारी 2024। तर हा जो व्हिडिओ आज मी शूट करतोय, परंतु हा व्हिडिओ पाहण्यासाठी जवळजवळ आपल्याला 1 महिना वाट पाहावी लागणार आहे। याचं कारण म्हणजे ज्या ठिकाणी ज्या दवाखान्यात मी आलेलो आहे त्या दवाखान्याचा गुण मला आल्याशिवाय मी हा व्हिडिओ सोडणार नाही। कारण यूट्यूबवरती आपण अनेक व्हिडिओ पाहतो, मुळव्याधवर अनेक जण अनेक उपचार सांगतात, ते सर्व उपचार मुळव्याधचा पेशंट करत असतो। परंतु ज्या ठिकाणी मी आज आलेलो आहे तर हे माझे मित्र अनिल कदम आणि ह्यांचे जे काही 4-5 मित्र ज्यांनी 7-8 वर्षापूर्वी 2-4 वर्षापूर्वी या दवाखान्यातून उपचार घेतले आणि ते आज ठणठणीत ओके आहेत। आजचा हा व्हिडिओचा विषय म्हणजे फक्त मुळव्याध। तर मित्रांनो, मुळव्याधचा आजार एकदम भयंकर असा आजार आहे, वेदनादायी आजार आहे आणि अनेक गोष्टी मी केल्या। कुठं केळामधून ते कापूरच खा, कुठं एरंड पानच खा, म्हणजे अनेक गरम पाण्याचं शेक दे, अनेक गोष्टी करून झाल्या। दवाखान्यात देखील गेलो, बंगाली डॉक्टरांचे देखील उपचार घेतले, परंतु काही दिवसांनी पुन्हा तो आजार दुखणं आपलं चालूच राहतं। तर आता शेवटचा पर्याय म्हणून मिरज या ठिकाणी पुजारी हॉस्पिटल या ठिकाणी मी आलेलो आहे। तर बघूया, जर परमेश्वराच्या कृपेनं अनेक लोकांनी तिथं आम्ही रात्री आम्ही घरातून निघालो 5:30 वाजता आम्ही तर मिरज रेल्वे स्टेशनवर पोहोचलो। 5:30 वाजता देखील आम्ही 5-6-7-8 लोक होती, त्यांचं जरा चर्चा केली, त्यांचे जरा अनुभव ऐकले। तर मित्रांनो, तर बरेच लोकांचं मत आहे, काही 15 वर्षानंतर लोक आलेले आहेत या ठिकाणी, म्हणजे दुसऱ्या लोकांना घेऊन त्या ठणठणीत ओके, म्हणजे त्यांचा अनुभव इतका चांगला आहे या दवाखान्याबद्दल। तर हे पुजारी हॉस्पिटल, आता याचा गुण जर मला आला तर मात्र मी हा व्हिडिओ आपल्या सर्व लोकांच्यासाठी हा व्हिडिओ मी तुम्हाला यूट्यूबवर दिसेल, मग मात्र मी तुम्हाला ठणकावून सांगेन की इकडे तिकडे जाऊ नका, पैसे घालवू नका, वेळ वाया घालवू नका आणि उपचार डायरेक्ट तुम्ही मिरजमध्ये करा। परंतु कधी मला बरं वाटल्यानंतर तुम्ही काय बोलणार 2 शब्द? आत्तापर्यंत माझ्या काही मित्रांच्या अनुभवावरून या दवाखान्यामध्ये मी माझ्या मित्राला घेऊन आलेलो आहे आणि इथे 100% इलाज होईल त्याची मला खात्री आहे। तर मित्रांनो, आता सकाळचे 6:30-7 वाजलेले बघा। पुरी भाजी या दोघांच्या पुरतीच घेतलेली आहे का माझं अजून ट्रीटमेंट व्हायचे, मी फक्त नाव नोंदवून आलेलं आहे। सकाळी 6 ते 8 नाव नोंदणी करावं लागतं आणि त्यानंतर 8 नंतर आपली तपासणी वगैरे डॉक्टर वगैरे 9 वाजता येतात, चालू होतं। तोपर्यंत मी काही खाणार नाही, मी फक्त थोडासा चहा घेणार आहे। तर पुन्हा भेटू लवकरच। आता उपचार घेऊन 1 महिना होऊन गेल्यामुळे आणि आपणास दिलेल्या वचनाप्रमाणे मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे। सकाळी 5:30 वाजता मी हॉस्पिटलच्या दारात पोहोचलो। काही 5-6 माणसं आधीच गेट बाहेर उभे होते, गेट बंद होते, त्यांची चर्चा ऐकत थांबले होतो। अशी बेडच लावली सगळे आणि सगळे तेच येतो, दादाचा प्रश्न येतच नाही ना। सगळ्यांच्याच टाइम खाली एजंट सगळ्यांनाच इंजेक्शन मारतो, म्हणजे लक्षाला कशाला कोण नेणार, कोण नेणार। 15 वर्षानंतर आली भाच्याला घेऊन बघा।
या व्हिडिओमध्ये काळे जॅकेट घातलेले जे दिसत आहे त्यांचं नाव आहे प्रवीण मारणे. यांच्याबद्दल बोलल्याशिवाय हा व्हिडिओ पूर्णच होऊ शकत नाही. विचार पण करू नको. शेवटची स्टेप त्याच्यानंतर तुम्हाला आधी मुळव्याचा कॅन्सर होतो आणि मग भगंदर. जर भगंदर जर बरं झालं केला ना तुम्ही तर गुदवराचं कॅन्सर. हो, भगंदर जर तुम्ही नाही ट्रीटमेंट झाली तर एंड म्हणजे शेवट. यात बरेच लोक गेलेली म्हणजे माझ्याकडे 2-3 अनुभव आहेत. बरेच लोक गेलेली त्यामध्ये बघितलं हे मोठं आहे सगळ्यात शेवटची स्टेप ती सगळ्यात शेवटची स्टेप. आणि मी पुण्यात जेवढे डॉक्टर चेक केले होमिओपॅथिक ॲलोपॅथिक आयुर्वेदिक सगळेजण म्हणजे ऑपरेशनच करावं लागतं. तुमचं गाव कुठलं? पुण्यात. आम्ही पुण्यात मला शेवटी एका मित्राने मला रेफरन्स दिलं आणि मी आलो. एकदाच आलो ते आजपर्यंत ओके. नाही परत नाही आला. तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल कारण मुळव्यात आणि या माणसाचा व्हिडिओमध्ये काय संबंध म्हणून. तर मित्रांनो, मुळव्याचा पेशंट अनेक ठिकाणचे उपचार घेऊन किकलेला असतो आणि होणाऱ्या वेदनेमुळे थकलेला असतो. त्याची मनाची अवस्था वाईट असते. दवाखान्यात आल्यानंतर घाबरलेला असतो, जाम टेन्शनमध्ये असतो. अशा वेळी त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज असते. ऑपरेशन झालं. ऑपरेशन नाही इंजेक्शनच. तिथं ऑपरेशन हा विषयच नाही ना, फक्त इंजेक्शनच. मारणे साहेब या दवाखान्यातील ट्रीटमेंटबद्दल लोकांना भरपूर माहिती देतात. 3 महिने नॉनव्हेज खायचं नाही आणि हिरवी मिरची शक्यतो टाळायची. हिरवी मिरची खायचीच नाही. कायमस्वरूपी नाही खाल्ली तर चांगलंच आहे. ओळखतो ना. हे मारणे साहेब आहेत ना, यांचा स्वभाव लय भारी आहे. त्यांना ओळख असो नसो ते बोलतात, पेशंटला धीर देतात, आपलं मनोधैर्य वाढवतात. अशी माणसं भेटणं म्हणजे आपलं नशीब. प्रचंड बोलका स्वभाव, निस्वार्थी माणूस. तुळशीबागीत त्यांचं कपड्याचं दुकान आहे. आजपर्यंत त्यांनी 8 लोकांना या दवाखान्यात येण्यासाठी सोबत केली आहे. त्यांना रंगीत तालीम या यूट्यूब चॅनलमार्फत विनम्र अभिवादन करतो. बेकार दुखणं सगळ्यात. किती लोक आले बघा. 8 वाजता खरं कळेल. 8 वाजता खरंच कळतं. तर या दवाखान्याच्या उपचारासाठी मी कराडहून गेलो होतो. गाडी भाडे, खाणेपिणे व दवाखाना यासाठी माझे 12,500 रुपये खर्च झाला आहे. मला थोडं प्रिकॉशन म्हणून सांगायचं आहे. तुमची वेदना वाढली असेल तर लगेच येथे जाऊ नका, कारण सूज असते, जागा अधिक नाजूक झालेली असते. त्यामुळे दुखणं थोडं कमी झाल्यावर जा, म्हणजे त्रास होणार नाही. शिवाय खोकला असेल तर खोकला थांबल्यावर जा. अनेक लांबून पेशंट या ठिकाणी येतात. ट्रीटमेंट वेळी थोडा त्रास होतो, पण टेन्शन घेऊ नका. नंतर तुमचा कायमचा त्रास बंद होणार आहे. एक जागरूकता म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. शक्यतो 4 व्हीलर घेऊनच इथे जावा, म्हणजे पेशंटला त्रास होणार नाही. तो म्हणणार काय व्हिडिओ करताय? चालू केले ना. चालू आहे. जास्त दुखते. गार असं पडलं असतं ना, म्हणून मी झोपलो असतो. तुम्ही म्हणला चला जायचं आहे झोपायला आपण ना बोलता. जर तुम्ही दोघं म्हणला असतं ते मी खरं. आणि उशीर झाला म्हणजे कसं गाडी घालणार नाही. पण आपण 6:15 पर्यंत पोहोचल. डॉक्टर येण्यापासून पुढे 8 वाजणार. 8 आता हे भाऊ 4 वाजले की बघा कुठं आले. डॉक्टर बोललं म्हणजे काय तरी
त्याची काय बंद थोडक्यात बस. हेच बरोबरच आहे. पण ते व्हिडिओ टाकणार कसं तुमचा फोटो नसेल तर? पुजारी साहेब हे आपले पुजारी साहेब. ओके, धन्यवाद साहेब. तुम्ही काय करताय? आता उद्यापासून आपण या त्रासातून मुक्त होणार या गोड आशेनं मी उद्याच्या आनंदी जीवनाची स्वप्न रंगवू लागलो आणि एकाच वेळी मिरजेला व मुळव्यादला बाय बाय करत मी त्या गाडीतच झोपी गेलो. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.